हॅलो एव्हरीवन, आजच्या मिनी ब्लॉगमध्ये आपण पाहणार आहोत घरच्या घरी नाचणी सत्व लहान मुलांसाठी कसं बनवायचं। तर इथे नाचणी आहे ती मी स्वच्छ निवडून धुवून रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवली होती। त्यानंतर दिवसभर त्याला मोड येण्यासाठी एका कापडामध्ये बांधून ठेवलं होतं। बघा छान असं मोड आलेले आहेत। आता हे 1 ते 2 तास आपल्याला उन्हामध्ये सुकायला ठेवायचं आहे। छान असं सुकल्यानंतर याला आपल्याला कढईमध्ये भाजून घ्यायचं आहे। आता भाजताना काळजी अशी घ्यायची आहे की गॅसची फ्लेम आहे ते मंद ठेवायची आहे। मंद गॅसवरती छान खरपूस भाजायचं आहे। आता भाजले का नाही ते कसं ओळखायचं, कारण याचा कलर ही तांबूस असतो आणि भाजल्यानंतर ते आपल्याला व्यवस्थित दिसत नाही भाजले का नाही, कच्चा आहे का ते। लहान मुलांना व्यवस्थित सगळ्या गोष्टी परफेक्ट भाजूनच खायला घालायच्या असतात। तर बघा ज्यावेळेस याचा सुगंध भाजताना सुगंध सुटायला सुरुवात होते त्यावेळेस आपल्याला आपलं जी नाचणी आहे ते भाजले असं समजायचं आणि गॅसची फ्लेम आहे ते बंद करायचं, थंड होऊ द्यायचं आणि थंड झाल्यानंतर याची बारीक पावडर बनवून घ्यायची आणि ही पावडर तुम्ही 6 ते 1 वर्षापर्यंतच्या मुलांना खाऊ घालू शकता। तर हे खाऊ कशी घालायची, तर थंड पाण्यामध्ये थोडंसं गूळ आणि थोडंसं मीठ टाकून शिजवायचं आहे आणि मग खाऊ द्यायचं।